आता आम्ही कामोट्यावरून पेंटर मागवलाय पेंट करायला. काम असेल द्या यांना. कुठल्यात जर कुणाला कलर करायचा असेल चौकटीला तर ऑर्डर देऊ शकता. उमेश कदम आणि प्रणाली कदम हे दोघं धीर भाऊजे कुठेही जातात ऑर्डर घ्यायला. असं ना ऑर्डर तेवढीच भेटेल का कुठल्यात आल्यावर. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे समथिंग थर्सडे 22 मे. आम्ही निघालोय आता जायला मुंबईला आणि इतका प्रचंड पाऊस पडतोय ना, इतका पाऊस नाही खाऊ ना. आणि आता आम्ही निघालोय. मस्त पॅकिंग झाली आहे, कागद लावलेत सगळीकडे आणि बघा हे फुल भिजतोय. सकाळपासून आमचं नुसतं भिजायचं काम चालू आहे. तिथं शायनिंग मारताय ते बघा. आणि इथं हा रेती आणून टाकतोय थोडी थोडी. आमच्या गावाला आल्यानंतर आम्हाला असं काम करावं लागतं. येस. आणि ही कामं करून नाही गेलो तर पूर्ण घराची वाट लागते. त्यामुळे कसं माहिती आहे, कागद मेन टाकावे लागतात. हा तेच. आणि त्यामुळे काय पाऊस येतो जोरामध्ये आणि एवढा पाऊस पडतो आमच्या खूप पडतोय. पण त्या दिवशी पासून एवढा पाऊस पडतो ना, आम्ही इतकी भिजली आहे, इतकं भिजलोय आम्ही. बट ठीक आहे, आता आम्ही खूप भिजली आणि ती आता सतत पण भिजतच असते. काय ती मजा घेते पावसाची देखील. आणि तिने भरपूर इकडचे पदार्थ खाल्लेत, आंबे, फणस, काजू, अजून काय करवंद तर अगोदर करवंद असे. म्हणजे आमच्या डोंगरची काळी मैना ती मस्त पैकी मस्त प्रकार. आणि हे बघा हा आणि हा एक रेती कामगार बोलवलेला आहे. कामगार बोलवलंय. किती मजुरी आहे तुमची? त्याच्या टायमिंगची 1 लाख. राहू दे बाबा, आम्हाला नाही परवडत बाबा. अरे आतमधलं हे कर, आतमधलं तर असं आहे. आणि ब्लॉग कंटिन्यू राहील. आम्ही जाता जाता काय मज्जा करतोय. पाऊस तर खूप येतोय. टेन्शन हे आहे की सामान कसं घेऊन जायचं एवढं. ठीक आहे, आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे पण तरी पुन्हा सांगू शकत नाही. 3:05 गाडी आहे आणि आता 12:35 झालेत. त्याच मदत करतो. ठीक आहे, आता चलो. आता आम्ही जातो मस्तपैकी. मला आंघोळ घ्यायची आहे. एक तर मी सकाळीच आहे ना तिकडे गेलेली दिलीप अंकलकडे. मस्त भाटल्यात तिथे जाऊन त्याला उठवून आणला. इकडे रे, ह्याला उठवून आणलाय सकाळीच मी पूर्ण झोपेतून. पाणी ओतून उठवलं आणि त्याला. बट ठीक आहे आता. सो रेडी टू गो. आणि मी मस्त रेडी झाली आहे. मस्त टेनिंगची जीन्स, शर्ट घातलंय आणि सगळं पॅकिंग झालेली आता. आणि आम्ही दरवाजाला बाहेर आहे ना थोडा कलर पण करून घेतलाय. हे बघा ब्राऊन कलरचा नवीन दरवाजा लावलाय तो. आणि इथे सगळ्या बॅग्स. आता सर्दी झाली आहे मला. हे बघा इकडे सगळ्या बॅग पॅक आहेत आमच्या. आणि इथे लादी ठेवली आहे कारण की खाली सिमेंट लावून घेतलंय. आणि हे बघा, अरे दाखवते थांब. इथे पण आम्ही कागद लावून घेतलाय. आणि हे सगळं ह्याच्यात भांडी वगैरे आहेत, बिचाने वगैरे सगळं झालं इथे ठेवून. इथे सगळं झालंय क्लीन, मस्तपैकी क्लीन करून घेतलंय मम्मीनी. आणि हा नवीन दरवाजा मस्तपैकी. सो असं आहे. आता सर्वांच्या घरी मस्तपैकी हाक मारायला जायचं की आम्ही निघतोय. आणि मग आम्ही निघणार कारण एकच रिक्षा आहे, त्याचे 4 राऊंड मारणार आहेत. पण बघू आता, सामान नीट गेलं पाहिजे कारण पाऊस येतोय. तर आता आम्ही निघालोय मस्त भर पावसात सामान मागे. आणि दीपक अंकल आम्हाला सोडायला येत आहेत. बघा हा पण येतोय खाली. पण फक्त खाली सामान उतरायला येतोय. सोयला आहे पण महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आलेले आहेत. आणि आम्ही आता आईच्या पेठेमध्ये नाही तर स्टॉप वरती हे सामान सोडणार. आम्ही चाललोय तलावडेवाली गाडी आहे ना त्याच्याने. आम्ही या चॅनलला खूप कंटाळलेलो आहोत. पण फॉलो शेअर करा, फॉलो करा आणि हिला भरपूर काय म्हणतात त्याला आपण सपोर्ट करा. खूप
कारण हिला पुढे भवितव्यासाठी खूप खूप पैसा मिळू दे. धन्यवाद. सो असं आहे. आणि पुढचा बापरे अंकल भीती वाटते इथं. हा रस्ता खतरनाक आहे इथंच. बघ गाडी बघ. हे बघा ही गाडी. वाट लागली ना गाडी. मग वाट लागली. कोण कोण येणार आहे? अरे यार आले हे पण. आता मस्त पाऊस पडतोय. हे बघा मस्त. आणि हे दीपक अंकल आम्हाला सोडायला आलेत. फुल फोकस दीपक अंकल. आणि दादाला सांगितली आहे मस्तपैकी कांदा भजी बनवायला, कारण मी येते तेव्हाच त्याच्याकडे कांदा भजी संपलेले असतात. मस्त ते कांदा भजी बनवायला सांगितली आहे. सो आमच्या ब्रिजचं इथे काम चालू आहे आणि तिकडे तो रस्ता बनवलाय आणि ती नदी आहे तिकडे. आणि हे वरची पेठ आहे इथे वरची पेठ आहे. आणि हे अंकल त्यांची रिक्षा आहे आणि हे मस्तपैकी एन्जॉयमेंट करायला येतात गावी. सगळ्यांना घेऊन फॅमिलीनी रिक्षानेच येतात आणि रिक्षाने सर्वांना सर्व्हिस देतात. म्हणजे वर खाली कुठे जायचं असेल तर आम्ही फक्त यांच्या रिक्षाने जातो. आता पण आम्ही यांच्याच रिक्षाने आलोय. सो अंकल एन्जॉय केलं. मी पालघर मधून येत आहे आणि ही माझी भावाची मुलगी आहे. येस. एक जिवाळा आम्ही मे महिन्यात येतो. आता पाऊस लागतोय. पावसाळा म्हणजे अर्धा मे महिना पावसाळा सुरू झाला. मी पालघरवरून येते. विरार या ठिकाणी राहतो. आपल्या गाडीचं नाव आहे, माझं नाव दीपक कदम आणि कोकम कदम मला चिडवतात पण त्याचा ब्रँड केला मी. आणि कोकम कदम उर्फ आहे उर्फ. आणि इथे प्रत्येक भावकीमधला आपला माणूस असेल, बहीण असतील, त्यांना सोडण्या आणण्याचं काम आपण करतो आणि सगळ्यांना मुंबईला पोचवण्याचं काम करतोय. पिक अँड ड्रॉप. हा जो चॅनल आहे रियाचा, माझ्या पुतणीचा, तो खूप ग्रेट झाला पाहिजे आणि ग्रेट ती पूर्ण शूट करते आणि तिचा चॅनल खूप पुढपर्यंत गेला पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमच्या सपोर्ट्सने आम्ही मला वाटतं राहतो, ती पनवेलला राहते आणि मी विरारला राहतोय पालघर जिल्ह्यामध्ये. पण आम्ही शूट करायला इकडे कुठे या आमच्या खुद्द गावी आलेलो आहे. इथल्या काही आठवणी आहेत त्या कॅप्चर केल्यात आम्ही, त्या सगळ्या जपण्यासारख्या आहेत आणि त्या आम्ही जगतोय. आता त्या पूर्ण दिवस येणार आहे. हा जो परिसर दिसतोय तिकडे कॅमेरा मारा, परिसर दिसतोय, ही आमची बाजारपेठ आहे. येस, खालची वरची पेठ बोलतात त्याला. इथे खूप बाजार भरायचा. आमच्या लहानपणी आम्ही खूप काही केलं. इथेच सुकी मच्छी, ओली मच्छी भेटते. इथे ब्रिजचं काम झालंय आणि तिथे पण नदी आहे. ऍक्च्युली ब्रिजचं काम आहे म्हणून थोडं इकडे हे केलंय. मस्तपैकी ते रोड आहे. इथून आमच्या वरती जातात, इथून बुद्धवाडीत. आणि ही नदी ऍक्च्युली पुढे पण आहे आणि ते कामं चालू आहेत नदीवर. ब्रिजचं काम चालू आहे आणि तिकडे बघा तिथे पण काम आहे. तिथे नदी आहे पूर्ण, ते अर्ध तिकडे पाणी हे करून सोडून ह्या साईडला हे केलंय. सो मस्त असा व्ह्यू आहे आमच्या इथे आल्यावर. कोकण फुल नॅचरल व्ह्यू बघायला भेटतो कोकणात. आणि पाऊस पडतोय. भर पावसात मी व्हिडिओ बनवते, सो मजा येते. सो चला अंकल आम्ही निघतो आता. आणि पुढच्या वर्षी आपण ह्याच एनर्जीने परत येऊ. येस, काहीतरी वेगळं पण करू. येस, काहीतरी न्यू बघायला भेटेल. चलो बाय बाय. हे बघा आपण चाललाय वरती. बाय बाय. हे बघा हे आम्हाला सोडायला आलेत आणि वडापाव खात आहेत. वडापाव तो कुठे तो दिसतच नाही पाठी. वडापाव खात आहेत खाली सोडायला आलेत. आणि आम्ही मस्त कांदा भजी खाणार आहे. हे सगळे सोडायला आलेत आम्हाला. हे बघा हे उद्या अंकल, अल्पेश अंकल, आपलेच अंकल, नाना, गुरुजी सगळे आले. सगळे मग किती वाटतोस तरी पण किती बसतील? फायनली आम्ही बसलेलो आहे. मी मम्मा बाजूला बसलोय आणि असं त्रास व्हायला लागला, आता गरगर करायला लागला. आणि हे बघा हे लोक पाहिजे मनीषा काकी, हे लोक इथे बसले. गुड्डू अंकल, हे गुड्डू अंकल इथे आहेत. आणि हे बघा हे अंकल. सो असं आहे. आणि आता आम्ही निघतोय मस्तपैकी. प्रवास चालू झाला. हा अंकल.
आमचा प्रवास चालू झालेला आहे. सो तर आता आम्ही महाडच्या बस डेपोमध्ये थांबलो होतो आणि आता आम्ही निघालो इथून. सो मम्माने इथे मस्तपैकी खाऊ घेतला आहे. हे बघा पॉपकॉर्न खातीये, एकटी पॉपकॉर्न खातीये. आणि हे बघा इथे पप्पाच्या हातात काहीतरी चणे का पॉपकॉर्न दिले, पॉपकॉर्न खाते. मनीषा काकी तुम्ही काय घेतलंय? मनीषा काकी तुम्ही काय घेतलं? माय गॉड, चिवडा खाताय ते लोक. आणि मम्माने इथे मस्तपैकी शेंगदाणे घेतलेत आणि चिक्की घेतली आहे. असं आहे, बनूसाठी आणि ताईसाठी चिक्की घेतली आहे आम्ही. मस्त वाटते हॉर्न असं आहे. आणि आम्ही जातो, इतकी हवा लागते ना की कान बंद झालेत पूर्ण आमचे. पण ठीक आहे. आणि पाऊस पडतोय बघा, खूप पाऊस पडतोय, धुकं आलंय ते बघा, दिसतंय तुम्हाला? अम्मा कसं वाटतंय ह्या बसमध्ये बसून? चांगली आहे ना? चांगली काय माहितीये, कारण ती आहे ना खालच्या आमच्या कुटरे बस स्टॉपच्या इथून भेटली आहे ना, म्हणून चांगली आहे. आम्हाला जास्त ट्रॅव्हल नाही करायला लागलं, म्हणजे बॅगा उचला, इकडे न्या, इथून तिकडे. डायरेक्ट कुटरेच्या इथे आलो, खाली बॅगा भरल्या आणि आम्ही बसून आता आमचा प्रवास. तर आम्ही थांबलोय सुकेळी करून कुठेतरी आणि चाय घेतलाय मस्तपैकी. पप्पाने पिलाय, मी आणि पप्पाने हाफ घेतला. आणि हे बघा ही चाय पिलाय मस्तपैकी. आणि हिला आता कंटाळा आलाय. सो आता वाजलेत 8 समथिंग झालेच, 8 साडेआठ. आणि ट्रॅफिक होता मध्ये खूप, मानगाव इंदापूर त्या साईडला. पण ठीक आहे, आता आम्ही जाऊ मस्तपैकी. चाय पितोय, आवाजाची वाट लागली पूर्ण सर्दीमुळे, नुसत्या शिंका येतात. आणि हे लोक हे बघा इकडे उभे आहेत.